रत्नाकर मतकरी यांचे अंतराय ही कथा डायरी म्हणजे रोजनिशी स्वरूपात आहे. जयंत काळखानीस यांची डायरी आणि शशांक मुजुमदार यांची डायरी यातून ही कथा उलगडत जाते. ह्या दोघांशी माधवीचा काय संबंध? तिची तर डायरी उपलब्ध नाही. ती तर यातील मुख्य व्यक्तिरेखा आहे. कळेलच आपल्याला अंतराय वाचत असताना. तर ऐकूया आपण रत्नाकर मतकरी यांची कथा अंतराय. प्रथम आपण वाचणार आहोत जयंत कारखानीस यांची रोजनिशी. दिनांक 9 मे. माधवी गेली. त्याला आज 1 आठवडा लोटला. आणखीन 8 दिवसांनी आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. आणि इतक्या लवकर अवघ्या 2 वर्षात माधवी मला सोडून गेली. गेला आठवडाभर काहीही करायला मन घेत नव्हतं. डायरीसुद्धा लिहिली नाही. 2-3 दिवसांपूर्वी कामावर जाऊ लागलो, पण ते सुद्धा खाणीवर नाही. जेमतेम ऑफिसमध्ये जाऊन नुसता बसून राहिलो. सारी स्टेटमेंट्स शशांकनेच केली. शशांक म्हणतोय ते पण खरं आहे, कधीतरी व्यवहाराला लागायलाच हवं. म्हणून आज डायरी लिहिणं परत सुरू केलं. पण माधवीचा विचार काही केल्या डोक्यातून जात नाही. गेल्या शुक्रवारीच ती भयंकर घटना घडली. त्याआधी 3 दिवससुद्धा काही कल्पना नव्हती. इथला उन्हाळा माधवीला इतका बाधेल असं वाटलं नव्हतं. तिला एकाएकी सनस्ट्रोक झाला. ताप चढतच गेला आणि 24 तासात सगळा खेळ आटोपला. माझी माधवी गेली. मला अजून खरंच वाटत नाही आहे हे. एकदा वाटतं नसतो आपण आलो या वैराण प्रदेशात नोकरीला तर माझी माधवी अजून माझ्याबरोबर असते. पण आता असा विचार करून काय उपयोग म्हणा. शी इज गॉन फॉर एव्हर. माधवी कम बॅक प्लीज कम बॅक. दिनांक 10 मे. माझा अजूनही विश्वास बसत नाही. पण शशांकची ती अवस्था आठवली की ते खोटंही म्हणता येत नाही. वास्तविक या गोष्टींवर शशांकचा विश्वास नाही. दुसरं कोणी असं सांगतं तर त्याने त्याला खोळ्यातच काढलं असतं. प्रथम माझ्याकडेही त्याने उडवाउडवीच केली नाही का. आपण घाबरलो हे दाखवायची त्याला लाज वाटत असावी. 9:30 वाजता त्याने मला पत्ते खेळायला म्हणून बोलावलं. मला ही कंपनी हवीच होती. मला वाटलं तो पत्त्यांचा डाव मांडून वेफर्स, चिप्स आणि ड्रिंक्सची सोय करून बसला असेल. पण दार ठोठावलं तरी हू नाही की चू नाही. मी दार ढकललं तर ते उघडच होतं आणि आत शशांक एका खुर्चीवर बसला होता म्हणण्यापेक्षा खुर्चीला खिळला होता. त्याचे केस विस्कटले होते. सबंध चेहरा घामाने डबडबला होता. डोळे विस्फारलेले आणि नजर समोरच्या भिंतीकडे लागलेली होती. त्याचा तो अवतार पाहून मी घाबरलोच. मी त्याला गदागदा हलवून त्याच्या त्या अवस्थेतून जागं केलं. क्षणभर मला ओळखणंही त्याला कठीण गेलं. मग मात्र तो मला ये बैस असं म्हणाला. पत्ते खेळण्याचीही त्याला आठवण होती. त्याने पत्ते काढले, पण अजून त्याच्या चेहऱ्यावरचा तो घाबरलेला भाव गेलेला नव्हता. मधून तो समोरच्या भिंतीकडे पाहत होता. मी त्याला विचारलं, पण तो काही सांगेना. बराच वेळ त्याने उडवाउडवी केली. अखेरीस जेव्हा मी ऐकणारच नाही असं त्याला वाटलं तेव्हा त्याने नाईलाजाने मला सांगितलं. आणि जे सांगितलं त्याने, वेल, आय वॉज कम्प्लिटली थ्रोन ऑफ माय फीट. शशांकला माधवी दिसली होती. दिनांक 13 मे.
गेले 3 दिवस मी एकसारखा विचार करतोय. मरणोत्तर माणसं दिसू शकतात या कल्पनेवर माझा विश्वास नव्हता. पण त्याचं कारण एवढंच की अजून तसा काही अनुभव मला आलेला नव्हता. शशांकचा तर अजूनही विश्वास नाही. तो म्हणतो मला भास झाला असेल, नाहीतर स्वप्न पडलं असेल. पण ते स्वप्न नव्हतं, कारण त्यावेळी शशांकचे डोळे सत्ताड उघडे होते. तो शुद्धीवर नसेल, पण जागा होता. भास, भास शक्य आहे. पण शशांकची परिस्थिती काय विलक्षण झाली होती. समहाऊ आम्ही या गोष्टीवर नंतर काही बोललो नाही. कदाचित शशांक मनातून घाबरला असेल. तो भास नसल्याचं त्याला मनातल्या मनात जाणवलं असेल. दुसरं, माझ्या पत्नीविषयी माझ्याचकडे बोलणं त्याला प्रशस्त वाटलं नसेल. विचार करता करता आज प्रथमच एक गोष्ट मला सुचली आणि खूप वाईट वाटलं. माझी पत्नी माधवी, ती मरणोत्तर मला न दिसता शशांकला का दिसावी? दिनांक 17 मे. बाहेर ऊन पेटलंय. नजर टाकावी तिकडे उघडा काळा खडक. त्यातून मे महिन्यातला हा उन्हाळा. पाऊस कधी येईल असं झालंय. शशांकला माधवी दिसल्यापासून मलाही आशा वाटू लागली आहे की कधी ना कधीतरी ती मला दिसेल. तिचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. लहान सहान बाबतीतही ती माझी काळजी घ्यायची. कधी ती माझ्या ऑफिसवर यायची. ऑफिस म्हणजे इन मीन 5 माणसांचं. मी, शशांक, एक क्लर्क कम टायपिस्ट आणि 2 शिपाई, बास. त्यामुळे ऑफिसात यायला तिला तसा संकोच वाटत नसे. मी आणि शशांक खाणीवर गेलो असताना 2-4 वेळेला ती आमच्याबरोबर तिकडेही आली होती. माधवी नुसतीच सुंदर नव्हती, स्वभावाने फार चांगली होती. सगळ्यांशी ती मोकळेपणाने वागायची, हसायची, विनोद करायची. माझ्यावर तिचं विलक्षण प्रेम होतं. वाटतं की मला ती एकदा तरी दिसावी. मी शशांकसारखा घाबरणार नाही. कशाला घाबरायचं? ती मला काही करणार नाही. तिचं माझ्यावर प्रेम आहे. जगातल्या सगळ्या दुष्ट शक्तींपासून उलट ती माझं रक्षण करेल. आय वुड गिव्ह एनिथिंग टू सी हर. ती जर शशांकला दिसू शकते तर मला का दिसू नये? आज ना उद्या कधीतरी ती मलाही दिसेल. हो, दिसेल. आय मस्ट वेट. तसा शशांक तिला परकान होता. खाणीच्या कामावर इंजिनियर म्हणून तो अलीकडेच आला. त्याची हुशारी आणि मोकळा स्वभाव मलाही आवडला. आमची चांगली गट्टी जमली. एकदा मी त्याला माझ्या घरी चहाला आणलं. गंमत म्हणजे त्याची आणि माधवीची कॉलेजातली ओळख निघाली. आम्ही तिघे पिकनिकला वगैरे एकत्र जाऊ लागलो. कधी कधी एकत्र जेवू लागलो. ही डायरी लिहिण्याची कल्पना शशांकचीच. मार्चपासून आम्ही दोघे डायऱ्या लिहित आहोत. सुरुवातीला माधवी हसली होती. किती दिवस डायऱ्या लिहिता बघतेस ना मी. 4 दिवसात जाल कंटाळून. दिनांक 18 मे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. गेल्या वाढदिवसाला आम्ही सिमल्याला होतो. आज मी कुठे, माधवी कुठे? माधवी मला न दिसता शशांकला का दिसावी? नाहीतर शशांक म्हणतो त्याप्रमाणे हा सारा भास असेल. दिनांक 20 मे. मी पहिल्यापासून शशांकला सांगत आलोय की तो भास नसेल. शेवटी माझंच म्हणणं खरं ठरलं. इट वॉज रिअल. आय हॅव गॉट अ प्रूफ. अँड ओ व्हॉट अ प्रूफ. मी हे लिहित असताना हा पुरावा माझ्या समोरच पडलाय. अनेक गोष्टींचा तो पुरावा आहे.
परमेश्वरा, असलं हे भयंकर सत्य मला समजावून देण्याआधी माझा सुंदर गैरसमजातच तू माझा अंत का नाही रे केलास? माधवीच्या ऐवजी मलाच घेऊन नसतास तर मला हे दुःख भोगावं लागलं नसतं आणि माधवी देखील सुखी झाली असती. काल रात्री 10 वाजता शशांक एकाएकी माझ्याकडे आला. मी दरवाजा उघडताच त्याने मला एकदम घट्ट मिठीच मारली. मी त्याला कसंबसं पलंगावर निजवलं, प्यायला पाणी दिलं. तो विलक्षण घाबरलेला दिसत होता. पडल्याच त्याने आपली हकीकत सांगितली. तो गप्पा मारायला माझ्याकडे निघाला होता. वाटेत त्याला माधवी भेटली. ती त्याच्याशी हसली. तिने त्याला हात पुढे करायला सांगितलं. त्याने केला. तेव्हा तिने आपल्या बोटातून एक सोन्याची अंगठी काढून त्याच्या बोटात घातली आणि ती नाहीशी झाली. भयंकर घाबरलेला शशांक कसाबसा माझ्याकडे येऊन पोचला होता. मी शशांकचा हात पाहिला. हा भास म्हणायला जागा नव्हती. शशांकच्या बोटात अंगठी होती. त्याच्या हकीकतीत काहीही विसंगती असण्याची शक्यता नव्हती, कारण तो एरवी कधीच अंगठी वापरत नसे. आणि शिवाय ही अंगठी मी चांगली ओळखत होतो. आमचं लग्न ठरलं तेव्हा मीच ती माधवीच्या बोटात घातली होती. हिअर इज द प्रूफ ॲट लास्ट. हिअर इज द प्रूफ. दिनांक 24 मे. परमेश्वराने माणसाला विचारशक्ती दिली तेव्हाच त्याचं सुख हिरावून घेतलं. गेले 4 दिवस दगडावर घाव पडावेत तसे माझ्या डोक्यात विचार येत आहेत. रात्रीमध्ये जाग येते आणि पहाटेपर्यंत विचारसत्र चालू राहतं. आज 24 मे आणि अजून पावसाचं नाव नाही. वणव्यात सापडल्यासारखं वाटतंय. दिवस रात्र अंगाची काहिली होत असते. धिस इज हेल. कधी कधी छातीतून एकदम कळ यावी तसा एक विचार सुचतो. वाटतं की माधवी अशी अचानक गेली, यामागे काही परमेश्वरी योजना असेल. माझी जाहीर बदनामी होण्याआधी शशांक आणि ती यांच्याविषयी लोक उघडपणे बोलू लागण्याच्या आत ती गेली. हे फार चांगलं झालं. अरे, काय लिहिलं मी हे? छे, माधवी गेले हे चांगलं कसं होईल? माधवी, माझी माधवी. पण आता तिला माझी तरी कशी म्हणावी? एकदा वाटतं शशांकला त्याचा जाब विचारावा, पण यात त्याचा तरी काय दोष? तो तिच्याशी कधीही सैलपणे वागलेला मला दिसला नाही. त्याच्या मनात पाप असतं तर आत्ताही या भेटीविषयी तो काहीही बोलला नसता. जर माधवीच त्याला पण तिला जाब आता कसा विचारणार? ती तर मला आता कधीच दिसत नाही. विचार केला की जुने प्रसंग आठवतात. एकदा तिने खास शशांकसाठी म्हणून गुलाबजाम केले होते. कॉलेजात त्याच्याबरोबर शिकत असताना म्हणे त्याचे फ्लूट वादन तिला फार आवडायचं. एकदा शशांक मला विचारत होता की माधवीला या दगडाच्या खाणीवर कशी काय चैन पडते बुवा? माधवीने मात्र शेवटपर्यंत माझा असाच समज ठेवला की ती फार सुखी आहे, फार सुखी आहे. आणि आता लक्षात येतंय की शी मस्ट हॅव फाउंड मी बोरिंग. काय आहे माझ्यात? रानदांडगा माणूस मी. कलेतली समज नाही की बोलण्यात चातुर्य नाही. वयानेही मी तिच्यापेक्षा बराच मोठा. त्या मनाने शशांक सर्वच बाबतीत तिच्या तोडीचा. माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं. माधवीचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तिचं शशांकवर लग्नाच्या आधीपासून मे बी तिला त्यावेळच्या माझ्या स्टॅबिलिटीचा, आमच्या पिढीचाच श्रीमंतीचा मोह पडला असेल. त्यावेळी तर शशांकला नोकरीही नव्हती आणि आता हे सगळं स्वच्छ कळतंय. पण तेव्हा
हाऊ टॅक्टफुल ऑफर. तिने जिवंतपणे मला हातोहात फसवलं. बट द डीड डू नॉट डिसेव. आता तिला गरज काय मला फसवण्याची. आता आमचं जग एक नाही, समाजाचं अस्तित्व नाही. आपल्या हाताने तिने माझी अंगठी उतरवली आणि त्याच्या बोटात घातली. माझी अंगठी त्याच्या पोटात. ओ गॉड, गॉड, दिस इज टेरिबल, दिस इज टेरिबल. ती गेल्याचं दुःख काहीच नव्हतं. इतकं या फसवणीचं दुःख जबरदस्त आहे. काय करू, काय करू, कसा विसरणार मी हे सगळं. हाऊ कॅन आय, हाऊ कॅन आय. दिनांक 26 मे. ॲट लास्ट आय कुड फॉरगेट इट. निदान काही क्षण, तेवढाच आराम. जवळच बार आहे, तिथे मोकळा वेळ काढता येतो. आणि आता भरपूर वेळ मोकळा आहे. सबंध आयुष्यच आता मोकळं आहे. कधी कधी शशांक माझ्याबरोबर येतो, पण माझ्या इतकी ढोसत नाही. तो तब्येतीने नाजूक आहे. काल रात्री आम्ही बारमधून परत येत असताना शशांकला ती दिसली, माधवी. मला थोडी जास्तच झाली होती. एकाएकी शशांक थांबला. माझा दंड त्याने गच्च धरून ठेवला. समोरच्या काळोखात तो डोळे विस्फारून पाहत राहिला. जागचा हालेना. मी त्याला ओढू लागलो. तो पुटपुटल्यासारखं म्हणाला, ती बघ, ती बघ, त्या झाडाखाली, ती बघ. त्याची ती अवस्था पाहून मला कल्पना आलीच होती, पण मला मात्र ती दिसत नव्हती. ॲज इफ तिचे माझं काही नातंच नव्हतं, काही नातं नव्हतं. ती मला बोलावते, पाहिलंस? शशांक म्हणाला. मला ती दिसत नाही. तुला बोलवते तर जा, मी किंचित तुचलेपणाने म्हटलं आणि जाऊ लागलो. माझा दंड गच्च पकडून शशांक म्हणाला, नको नको, मला भीती वाटते. डरपोक काही का. मला ती बोलवती तर मी दोन्ही हात पसरून धावत तिच्याजवळ गेलो असतो. अजून, हो अजून. पण मला ती दिसतच नव्हती. मला ती दिसत नव्हती. चल जाऊया घरी, मी शशांकला म्हणालो. नाही, मी नाही येत, शशांक म्हणाला. पण हे तिला उद्देशून होतं. थोडा वेळ शांतता पसरली. मग शशांकने विचारलं, तू परत का येतेस? पुन्हा शांतता. पण शशांकला तिचे शब्द ऐकू आले असावेत. तो मोठ्याने म्हणाला, पण आता त्याचा काय उपयोग? पुन्हा शांतता. मग शशांक म्हणाला, असं कसं? मी तुला कधीच विसरणार नाही. मी शशांकचा हात झटकून पुढे चालू लागलो. शशांक म्हणत होता, म्हणजे तू त्यांना ओळखत नाहीस? तुझं त्यांच्याशी लग्न झालं होतं. जयंत कारखानीच आहेत ते. मी धावतच शशांकपाशी गेलो. शशांक, तिला सांग मला दर्शन दे. एकदा तरी मला दर्शन दे. शशांकने विश्वास न बसून विचारलं, म्हणजे ती तुला खरोखरच दिसत नाहीये? नाही शशांक, नाही. मी विलक्षण शर्मिंदा झालो होतो, पण त्याच्याकडे खोटं बोलणं शक्यच नव्हतं. सांग तिला शशांक, सांग ना तिला. शशांकने समोर पाहिलं. त्याची नजर भिरभिरू लागली. माधवी. त्याने 2-3 हाका मारल्या. त्या हाका काळोख भेदून गेल्या, पण उत्तर आलं नाही. ती गेली, शशांक म्हणाला. ती गेली. वाटेने आम्ही एक अक्षरही बोललो नाही. माझी दारू साफ उतरली होती. शशांकची भीतीही सरावानेच बहुधा आता थोडी कमी झालेली दिसत होती. रात्रभर मला झोप शिवली नाही. मी अंथरुणामध्ये तळमळत राहिलो. मध्यरात्री उकाडा असह्य होऊन मी बाहेर उभा राहिलो.
डोळे टाण ताणून काळोखात पाहिलं. पाहत राहिलो, पण मला काही दिसलं नाही. काही नाही दिसलं. 26 मे अँड स्टील नो रेन. दिनांक 30 मे. आय एम अशेम्ड ऑफ माय सेल्फ. आय एम अशेम्ड ऑफ माय ओन एक्झिस्टन्स. आज मी अगदीच ताळतंत्र सोडला. माझ्या वयाचा, प्रतिष्ठेचा कसलाही विचार मला आवरू शकला नाही. बारमध्ये मी चक्क शशांकला मारलं. मी अर्थातच धुंदीत होतो. त्यामुळे आमचं काय संभाषण झालं हे मला नीटसं आठवत नाही आहे. परंतु ते माधवीच्या संदर्भात असणं हे नक्की. आता तर मद्याच्या धुंदीतही मला माधवीने केलेली फसवणूक विसरता येत नाही. कोण म्हणतं दारूच्या धुंदीत दुःख विसरली जातात? उलट दुःखांना निराळे भयाण आकार येतात. कल्पनेचे भडक रंग फासले जातात. काहीही असो, पण त्या संभाषणाचा शेवट मी शशांकचा गळा पकडून त्याला फाड मारण्यात झाला. शशांक मात्र नीट शुद्धीवर होता. त्यामुळे माझी अवस्था ओळखून बिचाऱ्याने हातही उचलला नाही. मग मलाच एकदम पश्चाताप झाला. मी हुंदके द्यायला सुरुवात केली. भर बारमध्ये मी रडत होतो. शशांकने मला आवरण्याचा फार प्रयत्न केला, पण माझे हुंदके मला स्वतःलाही आवरत नव्हते. बारमधले लोक पाहत होते. मला ते समजत नव्हतं असं नाही, बट आय हॅड लॉस्ट कंट्रोल ओव्हर माय सेल्फ. आयुष्याची नुसती परवड चालली आहे. मी दिवसेंदिवस नुसता जनावर बनत चाललोय. मी खूप प्रकारे तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय, बट वेल, हू केअर्स फॉर हर. दिवसा आकाशाकडे पाहवत नाही. ते पांढऱ्या रंगाचे पुंजके आणि डोळे जाळणारं ऊन. हा प्रदेश ओसाड आहे. इथे कधीही पाऊस पडणार नाही. इथे काही उगवणार नाही. इथे फक्त दगडांच्या खाणी आहेत. दगड, खडक, काळा पत्थर. दिनांक 3 जून. आय फील लाईक किलिंग मायसेल्फ. खाणीवरच्या कामाचा वेग हल्ली मंदावलाय. मजुरांची त्यात चूक नाही. घाम नुसता पाण्यासारखा वाहत असताना त्यांनी काम तरी कसं करावं? खाणीच्या तोंडाशीच दगड उपसून दरीसारखा प्रचंड खड्डा तयार झालाय. एखाद्या प्रचंड वासलेल्या जबड्यासारखा तो दिसतो. इथल्या लोकांनी तर त्याचं नाव काळमुख ठेवलं आहे. त्याच्या एका कोपऱ्यात पाणी वाहून जाण्यासाठी टनेल काढलं आहे. संध्याकाळी त्या काळमुखावरती तांबडा लाईट लावला जातो. मला काळमुखाचं विलक्षण आकर्षण आहे. चीफ इंजिनियर म्हणून मी खाणीवर होतो, पण खरं म्हणजे एखाद्या लहान मुलासारखं त्या काळमुखात पाहावं याची ओढही जबरदस्त असते. आज संध्याकाळी मी तिथेच उभा होतो. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी सगळा आसमंत पेटल्यासारखा सोनेरी दिसत होता. लाल दिवे लागत होते, विझत होते. दूरवर कामकऱ्यांच्या पालांमधून मशालींच्या, कंदिलांच्या प्रकाशाचे काजवे लुकलुकत होते. माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र तरळू लागलं. मी लोळागोळा होऊन काळमुखाच्या तळाशी पडलोय. सगळे कामगार जमलेत. कुणीतरी शशांकला वर्दी दिली आहे. तो धावत आलाय, माझ्यासाठी हळहळतोय. पण मला काय त्या हळहळीचं? मी सगळ्या सहानुभूतीच्या, फसवणुकीच्या, दुःखाच्या पलीकडे गेलोय. एकाएकी मला पलीकडच्या बाजूला एक आकृती दिसली. हो, तो शशांक होता. शशांकच होता. मला पाहताच माझ्याकडे येऊन त्याने मला मिठी मारली आणि मागे ओढलं. म्हणाला, कारखानीस, या वेळेला इथे येत जाऊ नकोस. ही जागा भयंकर आहे. मी नुसता विस्फारित नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो.
तो म्हणाला, गेल्या 3 संध्याकाळी माधवी मला इथे घेऊन येते. माझ्या मनाविरुद्ध नाईलाजाने मी निघतो. तिच्या मागोमाग भारल्यासारखा मी इथवर येतो. कशासाठी आणते ती तुला इथे? काय म्हणते? मी त्याला विचारलं. शशांक बराच वेळ गप्प राहिला. सांगणं त्याला जीवावर येत असावं किंवा सांगायला शब्द सापडत नसावेत. मग बऱ्याच वेळाने तो इंग्रजीत म्हणाला, शी डझंट से एनिथिंग. शी जस्ट मेक्स लव्ह टू मी. आता मी आत्महत्येचा निश्चय पक्का केला आहे. दिनांक 5 जून. उद्या दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता काळमुख. दिनांक 6 जून. आज सकाळी जाग आली तेव्हा मनाशी म्हटलं की आजचा जगातला शेवटचा दिवस. काय गंमत आहे पहा. जन्मलो कुठे आणि मरणार कुठे? कशाचा काही संबंध? माधवी दुसऱ्या जगात तरी भेटेल का? की तिथेही ती माझा तिटकारच करून तोंड दाखवणार नाही? कुणाच ठाऊक. आयुष्याचा खूप वेळ फिलॉसॉफिकली विचार केला. असाच अंथरुणात पडल्याच. ऑफिसात गेलो तेव्हा कळलं की शशांक आलेला नाही. वास्तविक आज मला त्याच्याशी खूप बोलण्यासारखं होतं. आज जाताना निरोप घ्यायला उभ्या जगामध्ये फक्त तो एकच माझा स्नेही होता. चौकशी केली तेव्हा कळलं की 4 तारखेपासून तो कामावरच येत नाही आहे. माझा असा समज होता की तो ऑफिसात न येता परस्पर खाणीवर जात असे. न राहून मी त्याच्या घरी गेलो. दार नुसतं लोटलेलं होतं. मी ते ढकलताच शशांक केवढा दचकला. मला पाहून तो थोडा रिलीव्ड झाला, पण बोलला मात्र नाही. अंथरुणातच तो बसला होता. अधूनमधून आजूबाजूला पाहत होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण भीती होती. मी त्याला विचारलं, तुला माधवी दिसली का? तेव्हा त्याने मला गच्च धरून ठेवलं. कितीतरी वेळ तो तसाच बसून राहिला. मग माझ्या लक्षात आलं की 2 दिवसात त्याने काही खाल्लेलं नाही, आंघोळ केलेली नाही, काहीच केलेलं नाही. हालचाल करण्याची त्याला भीती वाटत होती. मी त्याला खाऊ घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याची दातखीळ गच्च बसली होती. पाणीसुद्धा पाजलं तर ते ओठावाटे खाली गळत होतं. मग मात्र मी घाबरलो. त्याच्याकडे कुणाला तरी बसवून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी त्याला तपासून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. खाणीपासून जवळच कामगारांसाठी एक तात्पुरतं हॉस्पिटल बांधलेलं आहे. तिथे त्याला हलवण्यात आलं. एका स्पेशालिस्टलाही तारेने बोलवण्यात आलं. सगळं आटपेपर्यंत 8 वाजले. मी घरी यायला निघालो आणि मला माझा आजचा निश्चय आठवला. आता निदान शशांक बरा होईपर्यंत तरी मला जगणं भाग होतं. इथे त्याला माझ्याशिवाय दुसरं होतंच कोण? एकाएकी माझ्या अंगावर पाण्याचे 4 थेंब पडले. मी वर पाहतो, एवढ्यात सडासडा पाऊस कोसळू लागला. ओहो हा, अखेरीस पाऊस आला आणि आला तो गडगडाट कडकडाट करत. वाटेत कुठेही आडोसार होता आणि असता तरीही मी भिजतच राहिलो असतो. इतक्या दिवसांच्या उन्हाळ्यानंतर हा वर्षाव, पहिला पाऊस ही नेहमी परमेश्वरी कृपा वाटते. क्षणभर माझं मन सगळ्या चिंता, सगळी दुःख विसरून गेलं. कुठेतरी वीज चमकली. पावसाचा जोर एकदम वाढला. खरपूस पोळलेल्या मातीचा सुवास डोक्यात चढला. मी पळत घरी आलो. दाराला कुलूप होतं, पण खोलीत कसला तरी खाडखाड आवाज होत होता. मी कुलूप काढलं. खिडक्यांची तावदानं फाड आपटत होती. खिडकीशीच माझं टेबल आहे. त्यावर माझी डायरी होती आणि शेजारीच
आणखीन एक डायरी होती. ही कुणाची बरं डायरी? इथे कशी आली? डायरीचं कव्हर ओलं झालं होतं. मी ती उघडली. पहिल्या पानावर शशांक मुजुमदारचं नाव होतं. शशांक मुजुमदारची रोजनिशी, दिनांक 10 मे. माधवी गेल्याचं दुःख मला सुद्धा झालं, पण तिच्या त्या शामळून नवऱ्या इतकं नाही. खरं तर माधवी मला पूर्वीच मेली होती. तिने मला जेव्हा झिडकारलं ना, तेव्हाच तिचा आणि माझा संबंध संपला. पुन्हा कधी काळी ती मला भेटेल अशी आशाही मला नव्हती. अचानकपणे ती भेटली तेव्हा चांगली वागली आणि तिने मैत्रीचे संबंध जोडले. तरीसुद्धा तिचा माझ्याविषयीचा तिरस्कार पूर्णपणे गेला असेल की नाही याची शंकाच आहे. तिच्या नवऱ्याचं मात्र तिच्यावर फार प्रेम होतं. तसा बावळटच आहे तो. त्याला छक्के पंजे काही कळतच नाहीत. सांगितलेलं सगळं काही खरंच वाटतं. त्याचा हा सरळपणा पाहून मी माझ्या दुखावलेला अहंकार दुरुस्त करण्याची संधी घेण्याचं ठरवलं. अनेक लहान मोठ्या प्रसंगातून मी त्याला सुचवलं की माधवीला माझ्याविषयी आकर्षण वाटतं. त्याला असं भासवताना काही काय तरी माझ्या मनाला खोटं का होईना पण समाधान मिळत होतं. पण कारखानीस इतका भोळा की या सूचना कधी त्याच्या लक्षातच आल्या नाहीत. त्याने कधी बायकोचा संशय घेतला नाही. माधवी गेल्यानंतर मात्र मला एक अभिनव कल्पना सुचली. तसा मी जन्मताच फार कल्पक आहे. आजवर लोकांनी जिवंत माणसांविषयी संशय निर्माण केले असतील, पण मी मृतावर संशय आणणार आहे. कारखानीसचं आपल्या बायकोवरचं वेडं प्रेम ढासळून टाकून माधवीने मला झिडकारून त्याच्याशी लग्न केल्याचा सूड मी घेणार आहे. मी माधवीच्या प्रेमाविषयी जेव्हा त्याच्या मनात शंका निर्माण होईल आणि फसवणुकीच्या या दुःखात तो होरपळून निघेल, तेव्हाच माझा ठणकणारा अहंकार शांत होईल. आज पहिला स्फोट झाला. माधवी मला दिसल्याचं मी त्याला सांगितलं. त्याचा त्यावर विश्वास बसल्याचं दिसलं. याच कल्पनेचे आणखीन 4-2 वर्षे दिले ना की बास, त्या दोघांमध्ये कायमचा अंतराय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. दिनांक 20 मे. आज दुसरा स्फोट. सुरुंग लावल्यावर खडक सुद्धा फुटतो. कारखानीचं मन तर नुसतं लोणी आहे, लोणी. महिन्यापूर्वी माधवीने तिची अंगठी दिली होती माझ्याकडे. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून तिला त्याच नक्षीची पण त्याच्या मापाची अंगठी करून हवी होती. त्याला ते प्रेझेंट देऊन चकित करायचं असल्यामुळे हे त्याला माहीत असणं शक्यच नव्हतं. माझ्याकडे इतके दिवस पडून राहिलेली ती अंगठी आज उपयोगी आली. मी चांगला नट आहे हे कारखानीसला कबूल करावंच लागेल. अर्थात सत्य कळल्यानंतर. पण त्याला सत्य कळणं शक्यच नाही, कारण ते एकट्या मलाच ठाऊक आहे. मला, फक्त मला. दिनांक 27 मे. जयंत कारखानीस आता पुरताच पोखरून निघालाय. त्याचं दारू पिण्याचं प्रमाणही भलतंच वाढलंय. कमाल नाही बुवा. बायकोने फसवलं तर त्यात इतकं आयुष्यातून उठण्यासारखं काय आहे? आणि ते फसवणंही खरं नसताना. म्हणा आता तो मला खरोखरच माधवीचा प्रियकर समजू लागला आहे. एकूण माधवीच्या मृत्यूनंतर का होईना, पण हे स्थान मला मिळालं तर. तिच्या नवऱ्यानेच ते दिलं. त्याहून अधिक मोठा गौरव तो काय व्हायचा. काल मध्यरात्री अचानक जाग आली. जयंत कारखानीस काळमुखात उडी टाकून आत्महत्या करत आहे असं स्वप्न पडून.
मग विचार आला, त्याने खरोखरच असं काही केलं तर? मला तो मरायला नकोय. मला तो मरायला नको आहे. जिवंतपणीच त्याला होत असलेल्या यातना मला पाहायच्या आहेत. माधवीचा आत्माही जर हे पाहत असला तर? अमानुष्यावर माझा विश्वास नाही, परंतु माधवी खरोखरच मला भेटली तर? या विचाराने मला रात्रभर झोप लागली नाही. दिनांक 30 मे. आज बारमध्ये कारखानीस ओक्साबोक्शी रडला. महिन्याभरापूर्वीच हा माणूस अतिशय शिस्तीचा म्हणून ओळखला जात असे. आता काय राहिलं त्यातलं? त्याचे हुंदके अजून कानात घुमतायत. दिनांक 31 मे. काल रात्री एकाएकी दचकून जागा झालो. कुणीतरी हुंदके देत होतं. प्रथम वाटलं केवळ भास असेल, पण हुंदके अगदी जवळ माझ्या पलंगापाशीच ऐकू येत होते. मी कसंबसं उठून दिवा लावला. खोलीत कुणीच नव्हतं, पण हुंदके कमी झाले नाहीत. मी पळत पळत दरवाजापाशी गेलो, पण बाहेर जाण्याची अधिकच भीती वाटू लागली. मी परत आलो आणि ओरडलो, थांबा, आजपासून मी त्याला खोटं सांगणार नाही, थांबा. हुंदके एकदम थांबले. मी बिछाणावर अंग टाकलं. मला गाढ झोप लागली. सकाळी उठल्यावर एकदा वाटलं की ते स्वप्न होतं, पण खोलीतला दिवा अजूनही जळत होता. काय प्रकार होता? काही समजलं नाही, पण मला वाटतं हा माझ्याच मनाचा चाळा होता. नक्कीच माझ्या मनाचा चाळा. दिनांक 2 जून. आज सकाळी खोलीत एक कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर 2च वाक्य लिहिलेली होती. कारखानीसच्या जीवाशी खेळू नकोस, कठीण जाईल. खाली सही नव्हती. अक्षर अत्यंत ओळखीचं वाटत होतं, पण कुणाचं ते आठवत नव्हतं. आणि मग एकदम ध्यानात आलं, अरे ते तर माझं स्वतःचंच अक्षर होतं. दिनांक 3 जून. आज मला मोह आवरला नाही. काळमुखाशी उभा असलेला कारखानीस मला दिसला. मला एकदम माझ्या स्वप्नाची आठवण झाली. कदाचित तो उडी टाकेल असं वाटून मी धावत गेलो आणि त्याला गच्च धरून ठेवलं. पण त्याने काय झालं असं विचारताच मी माझं वचन विसरलो. एकदम मला खोटं बोलण्याचा मोह झाला. मी एक घाणेरडी सुरस कथा रचून त्याला सांगितली. त्याच्या जीवाचं पाणी झालं आणि मला विलक्षण समाधान वाटलं. पण त्या क्षणी मला एक अनामिक भीती वाटू लागली. आपण केलं त्याचं फळ आजच भोगावं लागणार असं वाटू लागलं. घरात पाऊल टाकण्याची भीती वाटू लागली. हा खेळ सुरू झाला तेव्हा तो फार सोपा वाटला होता. कारखानीस तो इतका मनाला लावून घेईल, असं झुरणीला लागेल, असं आयुष्यातून उठेल असं वाटलं नव्हतं. हे फार भयंकर आहे, फार भयंकर आहे. जगात कुणाचीच अशी घोर फसवणूक होऊ नये. पण कारखानीशी झाली तर काय झालं? नाहीतर काय, नाहीतरी मला सूडच घ्यायचा आहे ना. पण मग ही कुणाची मनस्वी भीती मला वाटते. आत्ता हे लिहिताना मी एकसारखा वळून भिंतीकडे पाहतोय. त्या भिंतीतून मी पहिल्या वेळेला जयंताला सांगितल्याप्रमाणे माधवी येईल असं एकसारखं वाटतंय. आज ना उद्या ती मला कुठेतरी भेटणार, खास झाडाखाली, खाणीशी, घरात. हाच त्याचा मी जो छळ केला त्याबद्दल मला जाब विचारणार. माधवी मी चुकलो. दिनांक 4 जून. काय करू मी? कुणीतरी माझ्याकडे सारखं रोखून पाहत आहे.
मी हे लिहित असताना ते अक्षर न अक्षर वाचतंय. मी थोडीशी हालचाल केली तर ती नजर हलते. ती नजर चुकवून मी आता जाऊ तरी कुठे? कारखानीस जर आला तर बरं होईल. त्याला हे सगळं सांगून टाकेन. का ही भीती, हा नजरेचा पहारा, तो करेल का मला सोबत? पण त्याला हे सारं कुठल्या तोंडाने सांगू? नाही, प्राण गेला तरी हे त्याला कळता कामा नये. एकदा माझा अपमान झाला आणि आताही मी इतका हलकटपणाने वागलो हे जर त्याला कळलं तर? नाही, त्याला हे कळता कामा नये. त्याला तर हे कळताच कामा नये. मग इथे दुसरं कोण आहे? कोण मला सोबत करेल? परमेश्वरा, मी एक काय लिहित आहे? माझं डोकं तरी शाबूत आहे ना. आणि हे काय आहे? हे काय आहे? कुणीतरी वाचवा. हे समोर माधवी. आता आहे जयंत कारखानीसची रोजनिशी. दिनांक 8 जून. शशांकची डायरी पुढे कोरी होती. ती अशी अर्धवट का संपवली होती हे सांगणं कठीण. ती डायरी वाचून मला विलक्षण आनंद झाला. माझी माधवी मला परत मिळाली होती. माधवी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला शशांकची कीव आली. त्याचं वागणं चुकलं हे खरं, पण त्याचं शासन त्याला मिळालंच आहे, मिळतं आहे. बिचाराचं मन त्याला खात असेल, हेच खरं आहे. नाहीतर हे असे भास कसे होतील त्याला? आज संध्याकाळी मी त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये जाणार होतो. त्याला सांगणार होतो, अरे घाबरू नकोस, मी तुला क्षमा केली आहे. आता कोणीही तुला काहीही करणार नाही. पण मी दाराबाहेर पडलो तोच काही कामगार धावत आले आणि मला खाणीवर घेऊन गेले. तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या डोळ्यांसमोर नेहमी तरळणारं दृश्य मला आता प्रत्यक्ष समोर दिसत होतं. फरक इतकाच होता की तिथे माझ्याऐवजी शशांक होता. काळमुखाच्या त्या खंदकात त्याचा छिन्न विछिन्न देह पडला होता. भोवती रक्ताचा सडा पडला होता. अंगावरच्या हॉस्पिटलच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. हॉस्पिटलमधून तो तिथे कसा गेला हे कुणीही सांगू शकलं नाही. 4-5 दिवसांपूर्वीच तो म्हणाला होता, या वेळेला इथे येत जाऊ नकोस, ही जागा भयंकर आहे. माधवी मला इथे घेऊन येते. मनाविरुद्ध भारल्यासारखा मी तिच्या मागे येतो. पण ते सारं खोटं होतं. असंच नाही का त्याच्या डायरीत लिहिलं होतं? हॉस्पिटलमधल्या नोकरांचा डोळा चुकवून तो पळाला असेल. भीती असह्य होऊन त्याने आपण होऊन उडी टाकली असेल. किंवा पावसाने दगड सुळसुळीत झाल्यामुळे त्याचा पाय घसरला असेल. असेल. मला तरी माझी माधवी कुणाला शासन करेल असं वाटत नाही. शी वॉज व्हेरी टेंडर, फार टू टेंडर. मग शशांकला अलीकडे जे भास होत, जी भीती वाटे, ते काय होतं? कल्पनेचे खेळ झाले, नाही तर दुसरं काय असणार? एक गोष्ट मात्र विचार करूनही माझ्या लक्षात येत नाही. मला सत्य कळावं यासाठी शशांकची डायरी त्या मुसळधार पावसात माझ्याकडे कुणी आणून टाकली असेल? खरंच कुणी आणून टाकली असेल ती डायरी माझ्याकडे? इथे कथा संपली आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. मतकरींनी मानवी मनाचा, मानसशास्त्राचा
खूप कल्पकतेने ह्या कथाबंधणीमध्ये उपयोग करून घेतला आहे. कथेचा शेवट झाल्यावरती विकृत मन केलेल्या दुष्कर्माची कशी सजा देतं ते आपल्या लक्षात येतं. तुमच्या पण मनात नक्कीच काहीतरी विचार उसळून आले असणार. नक्की लिहा कॉमेंटमध्ये. भेटूया पुन्हा